महिला आरक्षण विधेयक हाणून पाडणार, विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं लोकसभेत वक्तव्य. बालाकोट सिंदूरचे मोदी जादूगार, पंतप्रधानांवर टीका करताना राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य. मोदींना जादूगार म्हणणं देशाचा अपमान, किरण रिजिजू यांचा हल्लाबोल, राहुल गांधी यांनी माफी मागावी, राजनाथ सिंग यांची मागणी. विरोधी पक्षनेत्याचं भाषण म्हणजे पीसी सरकारची जादू, निशिकांत दुबे यांचा राहुल गांधींवर पलटवार. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, पत्नी अनुराधाचाही मृत्यू, मुलगा गंभीर जखमी. जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरात याचे निकटवर्तीय. नाशिक टीसीएस मधील धर्मांतराचा व्हिडिओ समोर, तौसिफ अत्तारनं धर्मांतराला भाग पाडल्याचा हिंदू व्यक्तीचा आरोप. तौसिफ अत्तार सध्या नाशिक पोलीस कोठडी. नाशिकच्या टीसीएस मधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी फरार संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. निदा खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता. कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार. तक्रारदारांची भेट घेणार, कंपनीची पाहणी करणार. कोण जास्त मुलींना पटवणार, आरोपींमध्ये लागली होती शर्यत. मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझेर खान मध्ये शर्यत. अयान मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ उझेरला पाठवायचा, पैशांवरून वाद झाल्यानं व्हिडिओज केले व्हायरल. अमरावतीतल्या लैंगिक अत्याचारातील सर्व मुली मुस्लिम, काही मुली अल्पवयीन असल्याची माहिती. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपी अयान अहमदच्या वाढदिवसाला पोलिसांचीच उपस्थिती. पोलिसांच्या उपस्थितीत भर रस्त्यात फटाके फोडत केक कापला. अमरावतीत विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यावर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल. महिलेला वारंवार शरीर सुखाची मागणी केल्याचाही आरोप. राज ठाकरेंनी घेतली अश्विनी भिडेंची भेट, नवनियुक्त आयुक्तांना दिल्या शुभेच्छा. गेम ओव्हर, सहर शेखची इन्स्टा पोस्ट चर्चेत. नॉट रिचेबल सहर शेख दिसली वानखेडे स्टेडियमवर. बोगस ओबीसी प्रमाणपत्रामुळे सहर शेख वादाच्या भोवऱ्यात. मुलानं जन्मदात्या आईची हत्या केल्याचा संशय, मिरजच्या मनमोडीमधील धक्कादायक घटना. पत्नीला घरात ठेवायला आईचा विरोध असल्यानं हत्या केल्याचा अंदाज. राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाला अलर्ट जारी.